निसर्गाच्या सानिध्यात आणि नैसर्गिक उगवणारी ही चिलची भाजी आहे बघा. आणि खूप आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. आता आपल्या आरोग्याला फायदेशीर आहे. आणि आता आरोग्यासाठी पालेभाज्या खायला सांगतात डॉक्टर बघा. हळद टाकून घेतलेले चिलची भाजी व्यवस्थित धुवून घेतलेले नाही, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि भिजत घातलेली मूग डाळ टाकून घेतलेली आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्पफुल आहे. आणि थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आणि मी जरा कोथिंबीर पण टाकलेलं आहे टेस्टसाठी. आता वाटाणा आणि मटकी भिजत घातली ती पण टाकून घेतलेली आहे. आता भाजी बघा आपली मऊसूत शिजून तयार झालेली आहे. आता वाटून घेऊया एका परातीमध्ये वाटून घ्यायचं चालू आहे. गॅसवरती कढई ठेवून आता फोडणी देऊन घेऊया. एक पळी तेल ओतून घेतलेलं आहे. जिरं लसणाची फोडणी घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली चिलची भाजी टाकून घेतलेलं आहे. अशी भाजी तुम्ही नक्की बनवा. वाटाणा आणि मटकी टाकून घेतलेली चिलची भाजी खूप खायला टेस्टी आणि यम्मी लागते. आता कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी ओतून नक्की रेसिपी ट्राय करा.